खरं आहे. आता मला वाटतं एका ठिकाणी म्हणजे मी म्हटलं होतं, की एका ठिकाणी तरी महापालिका एखादी तरी 29 पैकी निवडून आणून दाखवावी. मी माझ्या कट्टावरही बोललो होतो, आपल्याकडे सगळ्यांकडे बाईट दिलं होतं. मी चॅलेंज केलं होतं, की उभाठाने एक जागा फक्त महापौरपदाची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून आणून दाखवावी. एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत. एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत. आता मला वाटतं, की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत सध्या. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण अतिशय वाईट अवस्था अतिशय वाईट अवस्था उभाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे. जे सगळे बोलबच्चन, सगळं नुसती बडबड, हे सगळे भाषणामध्ये वाटेल तसं बोलणं, आमच्या नेत्यांवर वाटेल तशी टोकाची टीका करणं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या एकाही ठिकाणी महापौर या ठिकाणी त्यांचा होऊ शकलेला नाही. आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबच्चना, बोलघेवडापणा हा जो सोडावा आणि उद्धवजींनी राऊतांना थोडं जर समज दिली, तर मला वाटतं थोडाफार तरी झेडपीमध्ये, पण मला नाही वाटत एखाद्या ठिकाणी तिथे पण येतील, तिथे पण येणार नाहीत. पण काही सदस्य तरी निवडून येतील. म्हणून त्यांनी ते करावं. आज धुळे महानगरपालिकेमध्ये आमच्या महापौर या ठिकाणी मायाताई परदेशी आणि ज्योत्स्नाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी सुद्धा मुद्दामून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे. गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं 50च्या खाली आम्ही एकही घेणार नाही, आणि इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की 54-55 जागेवरच लढावं लागतं. यावेळेला 50चा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे. धुळेकरांनी आमच्यावर, मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली. आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि 50 ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही. पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून, आणि त्यातही 50 जागा आम्ही या ठिकाणी टाकल्या. मागच्या वेळी सुद्धा स्वतंत्रच आम्ही लढलेलो होतो आणि 50 जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो. आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे. सर्व नगरसेवक आमचे 50चे 50 या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू. मग पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू. कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही सत्ता आमचीच आहे. दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदीजी आहेत, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे, सगळे नगरसेवक आमचे आहेत. त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही. निश्चित मी या ठिकाणी आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळ साहेब आहेत, पालकमंत्री या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही. धुळेकरांना पुन्हा मी या ठिकाणी आश्वासन देतो. काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे. काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशा तक्रारी माझ्याकडे काही येतात. त्यासुद्धा आम्ही तात्काळ लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू. धरणाचा प्रश्न आहे, तिथलं स्टोरेज वाढीच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी निश्चित मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. पुन्हा सर्व मतदारांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो.